रवी दंगेकरसाठी काय सांगाल? नाही मित्र आहे सांगितलं ना. मुरली मोहोळसाठी तुम्ही काय सांगाल? नाही मी त्यांच्या कधी संपर्कात नाही गेलो. एकच आहे, आम्ही तिघे एकमेकाचे चांगले मित्र. मुरलीधर मोहोळ आवडतात की नाही तुम्हाला? मला पुणेकर आवडतात ना. मला वाटतं दोघे रवी भाऊ माझे गटनेते होते आणि अण्णा माझा सभागृहातील मित्र आहे. मोहळांपर्यंत कधी जात नाही आणि आम्ही तिघेही पहिलवान आहे, त्यामुळे मला वाटतं की येणारा आखाडा कोण मारतं ते बघावं लागेल. वाडेश्वर कट्ट्यावर तिन्ही पुण्याचे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत. मुरली अण्णा मोहोळ सध्या आपल्यासोबत आहेत. अण्णा, कट्ट्यावर एकमेकांना तुम्ही गोड भरवलंय. राजकीय संस्कृती जी पुण्याची आहे ती राखून ठेवली कुठेतरी. 100% त्याचाच प्रत्यय आज आहे. आमच्या अंकुश अण्णा असतील, श्री भाऊ असतील, डॉक्टर असतील, उज्ज्वलजी असतील, ही संस्कृती ही परंपरा आहे. महापालिकेची निवडणूक असो, विधानसभा असो, लोकसभा असो, निवडणूक ही विचारांची असावी. निवडणूक स्वतःच्या निवडणुकीच्या पद्धतीची विचारांची असावी, पद्धतीची असावी, दिशा काय असावी याची असावी, व्यक्तिगत काही नसावी. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही नेहमीच इथं येतो आणि आज लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त आलोय, त्यामुळे वातावरण चांगलं राहील, निवडणूक खेळीमेळीत पार पडेल. 2 विकासाचे मुद्दे सांगायचे जनतेसमोर तुम्ही घेऊन चाललात. मी म्हटलं ना की मला पुढच्या 50 वर्षाचा विचार आहे पुण्याचा आमचा. त्यात खूप विषय आम्हाला करायचे. आज आम्हाला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, पुण्याच्या तिन्ही कॅन्टोन्मेंटचा विषय आहे, पुण्याच्या आम्हाला वाहतुकीचा प्रश्न आहे, आम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणं आहे, मेट्रोचं जाळं वाढवणं आहे. खूप विषय, 2 विषयांनी पुण्याचा विषय नाही होणार. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही तिघांनी एकत्र पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही चांगलं ओळखता दोघांना. एक फक्त दोघांची चांगली गोष्ट सांगा जे तुम्हाला आवडते. एकच आहे, आम्ही तिघे एकमेकाचे चांगले मित्र आहोत. रवी दंगेकरसाठी काय सांगाल? नाही मित्र आहे सांगितलं ना. पण ज्या पद्धतीने आता एकदम विरोधक म्हणून समोर येणार आहेत, एकमेकांना टीका तर होणार आहे. पहिल्या दिवशी ठरवलंय मी, आजही सांगतो, माझ्या तोंडात एकही व्यक्तिगत कुठली टीका इथून पुढच्या काळात होणार नाही आणि केली पण नाही मी. ओके, आपण जर बघितलं तर त्यानंतर पुढे जे अपक्ष उमेदवार आहेत, वसंत तात्या अजूनही ठामात. 100% मी ठाम आहे. अगदी पहिल्या दिवसापासून अपक्ष निवडणूक लढवण्यावरती ठाम आहे. मी निवडणूक अपक्षात लढवणार. काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात आणि आतापर्यंत कसं वातावरण वाटतंय तुम्हाला? पुण्यातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधांच्या बाबतीमध्ये माझी निवडणूक असेल. आज पुण्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नांवरती पहिल्यांदा आपण विषय घेतला पाहिजे आणि तोच विषय घेऊन मी पुणेकरांच्या समोर जाणार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. अर्थातच तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलंय. मुरली अण्णा मोहोळ सुद्धा असतील किंवा दंगेकरजी असतील, रविभाऊ असतील. काय दोघांची एक गोष्ट सांगा जी तुम्हाला आवडते? मला वाटतं दोघे रवी भाऊ माझे गटनेते होते आणि अण्णा माझा सभागृहातील मित्र आहे. अण्णा महापौर होता, मी विरोधी पक्ष नेता होतो आणि आम्ही तिघेही पहिलवान आहे, त्यामुळे मला वाटतं की येणारा आखाडा कोण मारतं ते बघावं लागेल. रवी भाऊची गोष्ट सांगितली, काय आवडते त्यांची गोष्ट? मला या सभागृहामध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यावेळेस रवी भाऊनी अनेकदा मला सभागृहामध्ये बोलण्याची संधी दिली आणि यावेळेस मला वाटतं की रवी भाऊ मला निवडून येण्यासाठी संधी देतील. मग तुम्ही त्यांनी गोड केलं का नाही तुमचं तोंड? केलं. आम्ही दोघांनी एकाच प्लेटमध्ये खाल्लंय. अण्णांनी पण दोघांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. दोघांमध्ये मी लहान आहे आणि त्यामुळे मला वाटतं की माझे हट्ट पुरवण्याचं काम दोघंही करतील यावेळेस. पण थेट सरळ लढत तर थेट मुरली तर आणि दंगेकर यांच्यामध्ये दिसतीये. नाही तसं तुमचा समज आहे. भविष्यात तुम्हाला दिसेल ही मला निवडणूक कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही तर पुणेकरांच्या बरोबरीने करायची. रवी दंगेकर देखील या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, जे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या सगळ्या दोन्ही उमेदवारांचे तोंड देखील गोड केलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर रवी भाऊ जोरदार या ठिकाणी प्रचार देखील करतायत. दिवसभर प्रचारात एकमेकांवर अर्थातच टीका देखील होत असते. रवी भाऊ, तुम्ही या वाडेश्वर कट्ट्यावर म्हणजे खूप जोरदार टीका केली आहे. टीका हीसाठी मी पुणेकर आहे, मी भारतीय आहे आणि भारतीय संविधान हे टिकलं पाहिजे ही बाजू मी मांडलेले. आणि आज संविधानामध्ये आपल्याला दिसतंय हुकुमशाहीकडे राजकारण चाललेलं आहे आणि हुकुमशाहीचं राजकारण थांबलं पाहिजे. आणि ही तीच निवडणूक आहे की आता देशाचं भविष्य ठरवायची, भवितव्य ठरवायची. देशामध्ये जी हुकुमशाही झाली ती थांबवण्यासाठी आज मी लोकशाहीच्या मुद्द्यावर बोललोय. पण जर आपण बघितलं तर या वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून इथं आपण पुण्याची जी राजकीय संस्कृती आहे ती जपून ठेवण्याचं, जोपासण्याचं काम करतोय. टीका या संपूर्ण राजकारणात खालच्या पातळीवर होणार नाही या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान असं देखील म्हटलं इथं. नाही बघा, टीका तर ही होणारच आणि टीका ज्यांनी काम नाही केलं त्यांना उत्तरं द्यावीच लागणार आहेत.
जे 10 वर्ष सत्तेत आहे 10 वर्ष सत्तेत आहे त्यांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. सगळा विषय आहे. 40 वर्ष काय केलं, 50 वर्ष केलं, 10 वर्ष काय केलं, हा एक विषय वेगळा आहे. पण या 50 वर्षामध्ये 20 वर्ष यांनीच सत्ता केलेली आहे आणि याच्यामध्ये हे सगळं देशाचं स्ट्रक्चर एका दिवसात तयार झालं नाही का, एका रात्री झालं नाही, याला काळ गेलेला आहे. आणि आता यांचं हे आता हे स्वतःला लपवण्यासाठी हे वाक्य रचना त्यांची येते. दंगेकरजी, तुम्ही यांच्यासोबत नगरसेवक म्हणून काम केलंय, त्याच्यामध्ये मुरली मोहोळ असतील, वसंत मोरे असतील. मुरली मोहोळसाठी तुम्ही काय सांगाल? एक शब्द जे एक वाक्य म्हणजे एक अर्थात एक गोष्ट जे त्यांची आवडते तुम्हाला. नाही, मी त्यांच्या कधी संपर्कात नाही गेलो. अहो, सोबत तुम्ही काम केलंय. काम केलं पण त्यांच्याबरोबर कधीच काम नाही केलं मी. कारण तो मुरलीधर मोहोळ आवडतात की नाही तुम्हाला? मला पुणेकर आवडतात ना. मग मुरली मोहोळची एकही गोष्ट आवडत नाही तुम्हाला? कधीच आवडली नाही ना. वसंत मोरेंची तरी आवडत असेल. वसंत मोरे माझे सहकारी होते आणि सहकारी असल्यामुळे त्यांच्याबरोबर काम केलं. म्हणजे त्यांचा माझा एक भावासारखा संबंध. काय खाल्लं तुम्ही आता इथं? वडा खाल्ला, शिरा खाल्ला. बरं, वडा कोणासाठी आणि शिरा कोणासाठी? सगळं जनतेसाठीच चाललंय. आपलं जीवनच शिरा गोड आहे. गोड कोणाचं केलं तुम्ही तोंड इथं? गोड मी वसंत मोरेंचं केलं, अंकुश काकड्यांचं केलं. माझा पलीकडे होते, माझा हातच नाही जात तिथपर्यंत, मोहळांपर्यंत कधी हात जात नाही. जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने जोरदार एकमेकांवर टीका करत हसत खेळत वातावरण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न या वाडेश्वर कट्ट्यावर होतोय. आणि आपण बघितलं तर इतर देखील सगळे इथं लोक आहेत. अंकुश अण्णा देखील आहेत, आयोजक जे खरं तर या वाडेश्वर कट्ट्याचे आहेत. अण्णा, एक वेगळं संदेश या वाडेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय. लोकसभेची निवडणूक या ठिकाणी जाहीर झालेली आहे. उमेदवारांना आणलं, जोरदार टीका टिप्पणी देखील या ठिकाणी झाली. आपण बघतोय ज्या पद्धतीने ही टीका टिप्पणी जे खालच्या पातळीवर जाऊन होते ही कमी व्हावी, ही होऊ नये यासाठी तुमच्याकडून प्रयत्न होत आहेत. गेली 15 वर्ष वाडेश्वर कट्टा हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंतांना या ठिकाणी एकत्र बोलवतो, विचारांची देवाणघेवाण करतो आणि विशेषतः निवडणुकीमध्ये जे कटू वातावरण निर्माण होतं, जे आपल्या पुणे शहरामध्ये नाही फारसं, पण वाडेश्वर कट्ट्यामध्ये आपण पाहिलं असेल की अनिल शिरोळे, विश्वजित कदम, सुभाष वारे या ठिकाणी आले होते, गिरीश बापट, मोहन जोशी देखील आले होते, विधानसभेचे उमेदवार देखील आले होते. आता होणाऱ्या होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे 3 प्रमुख उमेदवार आहेत, त्यांना या ठिकाणी एकत्र बोलवावं, विचारांची देवाणघेवाण, खेळीमेळीचं वातावरण या निवडणुकीमध्ये राहावं. कारण निवडणूक होऊन जाते, पण जर एकमेकाची मनं दुखवली तर ती जुळणं फार कठीण होतं. त्याच्यासाठी आमचा हा वाडेश्वर कट्ट्याचा प्रयत्न असतो. आपण सगळेजण त्याला साथ देतो, याचा आम्हाला आनंद आहे. बरं अण्णा, एक शेवटचा प्रश्न तुमच्याकडून, चांगलं आणि म्हणजे खरं अपेक्षित आहे उत्तर. तिन्हीपैकी उमेदवार तुमचा आवडता कोणता आहे? रवींद्र गांगेकर. रवींद्र दंगेकर. महाविकास आघाडी. भारतीय जनता पार्टीचा आहे. तुमचा आवडता उमेदवार? मुरली मोहोळ. दंगेकर. अहो, जास्त वजन दिसतंय कदाचित सगळे. हा नाही, ते तर सोबत आहेत त्यांच्या. परंतु असं बघितलं तर इथं एकदम खेळीमेळीचं वातावरण दिसते. शिरा वडे हे सगळं खाल्ल्यानंतर या ठिकाणी उमेदवार पुन्हा एकदा आजच्या प्रचारासाठी देखील तयार झालेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने पुण्यातील जी राजकीय संस्कृती आहे ती कुठेतरी जपण्याचा प्रयत्न, खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका न करणं, अर्थात एकमेकांनी हे तिन्ही उमेदवारांनी नगरसेवक म्हणून देखील सभागृहात काम केलेलं आहे. त्यामुळं पुणे शहराचा विकास कसा होईल, विकासाचे मुद्दे घेऊन लोक जनतेसमोर जाईल आणि अशा पद्धतीने पुणे शहरातील हे लोकसभेची निवडणूक पार पडेल. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.